या खेळासाठी किरण सर आणि सचिन दादा दोघांना मी पुढे बोलवतो. असं म्हणतात खेळ झाले असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. पण आज ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो त्या इतक्या यशस्वी आहेत की त्यांच्या यशामागे त्यांच्या पतीचा वाटा कदाचितच असेल. अगं ऐकलंस का? हो हो ऐकतोय ऐकतोय एवढं म्हणूनच त्यांनी संसार केलाय की या लोकांना खरोखरच आपल्या बायकोविषयी माहिती आहे का नाही हे ते आज आपल्याला समजणार आहे. परीक्षा सीएपेक्षा अवघड आहे. म्हणजे कसं माहिती म्हणजे कसं किंवा तिचा आवडता रंग कुठला, आवडता पदार्थ कुठला, म्हणजे एक्झाम्पल देतोय. आज प्रश्न असेल असं नाही शॉपिंग साठी कुठलं ठिकाण आवडतं अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. तर आता बघूया आपण हे नवरे आपल्या बायकांना कितपत ओळखतात. तर आपण आता सुरू करतोय. पहिल्या फेरीला सुरुवात करूया. निगेटिव्ह मार्किंग नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ना. आहे सगळं. तर आपण असं म्हणतो की कोणाच्याही मन जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग हा तोंडातनं जातो, म्हणजे किचन मधनं जातो. तर आता हे कितपत नवरे किचन मध्ये आहेत ते आता आपण बघूया. सो पहिला प्रश्न दोघांनी, बायको चहात किती साखर घालते? मी चहाच करत नाही, मीच करतो. मी चहा करतो त्याच्यामुळे या प्रश्नात लागची चहा करतच नाही. बरोबर आहे का? माझं उत्तर असं आहे की मला 2 घर आहेत, 1 बायको आहे, त्यामुळे 2 घरी असतो. दोन्ही ठिकाणी मला पहिल्या घरी बायकोच्या घरी मी चहा करतो शांतता राखा. आणि आईच्या घरी मला आई चहा देते. नाही पण बायको चहा साखर किती घालते? 1 कप चहा गेला तर त्याच्यात साखर किती घालते? माझा मी चहा करून देतो. पुढचा प्रश्न जातोय आता. कोणते लोणचं बायकोला आवडतं? लोणचं कुठलं आवडतं? लोणचं बाहेरचं तुम्ही बायकोकडे पहा जरा हिट मिळेल. नाही रेडीमेड कुठलेही आवडतं. पण मग ते आंबा काय कुठलं कैरी वॉटेवर लोणचं मिक्स मिक्स कैरीचं लोणचं बरोबर आहे का उत्तर? उत्तर चुकलेलं आहे. आंब्याचं, हिचं उत्तर आंब्याचं आहे आणि तिचं उत्तर आहे उपवासाचं गोड गोड याचं लिंबाचं लोणचं. तिचा स्पेशल आवडीचा पदार्थ कुठला? मला स्पेशल आवडीचा पदार्थ गोड तिखट कुठला आहे? बरं गोड सांग. गोड गोड आवडीचा गोड पदार्थ ट्रायफल पुडिंग मला वाटतं. माझं उत्तर म्हणजे मी फ्रीजचं ऑडिट खूप करत असतो, त्यामुळे शाखा बघत असतो फ्रीजमध्ये काय. मला फ्रीजमध्ये जिलब्या आणि श्रीखंड खूप दिसतं. या दोघांपैकी एक काहीतरी आहे. जिलबी किंवा श्रीखंड. श्रीखंड खूप काय ट्रायफल पुडिंग बरोबर आहे. ओके ओके नेक्स्ट. आता तुझा आवडता पदार्थ ट्रॅफल पुडिंग बरोबर उत्तर आहे. पुढचा राऊंड आहे. पुढचा राऊंड आहे रॅपिड फायर. पटकन उत्तर द्यायचे, विचार करायला वेळ नाहीये बिलकुल. पटकन उत्तर द्यायचं. चहा का कॉफी? चहा. साडी की ड्रेस? ड्रेस. सोने का हीरा? सोनं. अरे काय हीरक महोत्सवी वर्षे आहे. आम्ही सोन्यासारखे आहे. सकाळची रात्र. सकाळची रात्र. व्हॉट्सअप की फोनवर बोलणं?
फोनवर बोलणं फोनवर बोलणं. सतत चालू असतं. क्या बात आहे. फोनवर बोलणं. फोनवर बोल. होय. गोड की तिखट? गोड की तिखट? गोड. गोड स्वभाव तिखट असलं तरी थोडी गोड आहे. टीव्ही का पुस्तक? टीव्ही टीव्ही. सगळ्यांची उत्तर ते बरं. नाही, मी पुस्तक वाचतच नाही काहीतरी काय. बरोबर ते चुकीची उत्तर काय काय बरोबर बरं उत्तर बरोबर आहे. पुढचा राऊंड आहे तिच्या मनातलं ओळखा. माझे पती डॅश डॅश करण्यात खूप चांगले आहेत. अपमान. राईट ऑर रॉंग? नाही, अपमान हेच बरोबर आहे. पण शेवटी आम्ही कोणते व्यक्त आता शिक्षा मिळणार आहे. या राऊंडला शिक्षा मिळणार आहे. ठीक आहे, अपमान कोणतरी व्यक्त तरी व्हायला पाहिजे. म्युझिक आणि टाइम मॅनेजमेंट. सभापती पण आहे. माझी सर्वात आनंदाची जागा म्हणजे dash dash. माझी म्हणजे भाजी. किचन बिलकुल नाहीये. पण रेस्ट म्हणजे झोपलेलीच असते किचन मध्ये नसतेच ती फारशी. मग काय उत्तर काय? उत्तर चुकले. बाग 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 काम म्हणते. टीव्ही आणि ते बघायला जास्त येतं. कोण बघतं टीव्ही? किंवा ते युट्यूब बघायला. पण ती किचन मध्ये नाही ना. अरे उत्तर द्या रॅपिड फायर. युट्यूब युट्यूबच असतं. चुकलं चुकलं. दोघांना एक बरोबर आहे. हा, बरोबर उत्तर. बाग बाग आणि घर. बाग आणि घर. जर मला दररोज 1 तास जास्त मिळाला तर काय करायला आवडेल? मला म्हणजे आम्हाला झोपायला. हा, म्हणजे विश्रांतीच हे एकच उत्तर आहे, विश्रांती. न थकता विश्रांती शिंदे कोण आहेत दोघं? उत्तर असेल क्वाईट लागली की व्यायाम बियाम पण ते खोटे नाही, तसं असतात. नाही. काहीतरी बरोबर. गुडी गुडी उत्तर योगा देणार. आणि एक्सरसाइज आहे. तेच म्हटलं वर शिंदे. पनीर, वर पनीर. लर्निंग न्यू स्किल्स. आता खरं तर सांगा. आता आपल्याला शिक्षा तर झाली पाहिजे. आता तुम्ही काहीतरी गाणं दोघांनी म्हणायचं. म्हणायचं. गाणं किंवा वॉटेवर किंवा प्रपोज करा. आधी त्या वेळेत त्या झालं काय संपलं का? त्यांना माहित आहे. नाही नाही या राऊंड नंतर हे आहे अजून एक round. माहित होतं. काय म्हणणार? रोमॅन्टिक. नाही नाही कॉम्प्लिमेंटच दे. डान्स तर मी हिच्या तालावर गेले अनेक वर्ष करतो. कॉम्प्लिमेंट तर तो वेगळा. मला एकदा असं कोणीतरी विचारलं होतं की असं काहीतरी करताना फर्निचर वगैरे करताना पूर्व दिशा कोणती घरी म्हणजे ही म्हणेल ती पूर्व दिशा आहे घरी. ही गाणं गाणं छान मिळालं झालं तुझं तर बोनस पण मिळणार. नाही कॉम्प्लिमेंटच आहे ही. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ इन द सेन्स म्हणजे इन ट्रू सेन्स एज इज ओनली नंबर याच्याकडे बघून कळतं की सतत त्याला ॲटलिस्ट उत्साह तरी असतो काहीतरी नवीन करण्याचा. करेल असं नाही पण उत्साह तरी असतो. म्हणजे कॉम्प्लिमेंटच आहे. थँक्यू. कॉम्प्लिमेंट द्यायचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली थोडी फॅमिली बॅकग्राऊंड देतो. आमचे ग म गोळे माझे आजोबा आणि काका. काका आमचं म्हणायचं की आम्ही गोळे लोक सगळे सर्किट होते. त्यामुळे आमच्या घराला सर्किट हाऊस असं नाव द्यावं आणि इथे सरकलेले गोळे राहतात. सगळे घ्यावं अशी तिची इच्छा होती. ग म गोळ्यापासून मी आणि माझ्यापर्यंत पुतळ्यापर्यंत सगळे सरकलेले सर्किट आहेत. अशा माझ्यासारख्या सर्किट काय म्हणतात कोपिष्ट आणि आम्ही काही कुठल्या क्षणी काय वागू कसे काही करू शकतो आम्ही. अशा माणसाबरोबर यांनी 33 वर्ष संसार केला. दॅट शोज हर पेशन्स. शब्द काय शोधून काढला पर्सिव्हरन्स रेझिलियन्स असं म्हणणं काय आणि पेशन्स. तेच ते त्यातलं सगळं तेच. थँक्यू सो मच. तर पुढच्या फेरीला आपण सुरुवात करतो. कोणी केलं अरेंज मॅरेज असेल तर सगळ्या महिला होकार कोणी दिला असं उत्तर असायला पाहिजे. तू काय ते ह्या विषयी मला थोडंसं बोलायचं आहे बरं का त्यामुळे. Anyway, तू बोलणारच आहे. हा, ह्या विषयात आणि हा केंद्रबिंदू हाच आहे. त्यामुळे अरे वा. आता कोणी आधी बोललं त्याला महत्व नाहीये पण प्रसंग तो सांगणार आहे. नाही खरं तर लक्षात नाही आलं. माझ्या आहे लक्षात मी तू सांगेन. सांग ना मग. नाही ते झालं की सांगतो ना. नाही. त्यातलं ते तेवढं delete कर. पाच मिनिट नाही. पहिलीच मुलगी बघितली होतीस का? ते spur of the moment असतं. ऑफिशियली येस.
काय दिलं? नाही लक्षात नाही. होकार कोणी दिलं आठवत नाही लक्षात. बनीने सांगितलंय काय? कोणी होकार दिलाय? सांग ना. मॉडेल आन्सर काय? होकार कोणत्या मी एक तुम्हाला काय वाटतं असं विचारलं पहिल्यांदा, तुम्हाला काय वाटतं कोणी दिलं असेल? काका उत्तर दे ना. दे ना. किरणनी दिला होता कारण आम्ही आधी जाऊन आल्यानंतर ॲज युजल अरेंज मॅरेजमध्ये तेच असतं ना की फोन त्यांच्याकडून येतो आणि मग तुम्हाला जर पसंत आहे आम्हाला मुलगी मग पुढे असतं त्याच्यामुळे त्यांना झाला होता. काय पहिल्यांदा प्रपोजल मी लिफ्ट मध्ये तिला केलं होतं आणि तिने सांगितलं की आय डोंट लाईक सच टाईप ऑफ जोक्स. प्रकरण पेसकटलं होतं. नंतर बऱ्याच काही घटना घडल्या आणि परत लग्न झालं. त्याला बऱ्याच काही घटनांमध्ये ठीक आहे, छान उत्तर दिले, बरोबर उत्तर दिले दोघांनी. लग्नानंतर त्यांना दिलेली पहिली भेट. पहिली दिली आहे ना? मेमरी तुझी म्हणतो नाही सांगते ना. बघ काहीतरी बघ काहीतरी उत्तर ड्रेसचं कापड आहे. ड्रेसचं कापड आहे. काहीतरी असेल काहीतरी असेल. ऍक्च्युली मीच तिला गिफ्ट होतं त्यामुळे काय उत्तर गेला इयर रिंग्स तुळशीबागेत नका कुठं तरी वाटून घ्या. यांचं ज्या दिवशी लग्न झालं ना, मी विनात्याकडे माझी आठवण सांगतो. विनात्याकडे मी दररोज यायचो कॉफी प्यायला. शाळा बाजूलाच कोकण मराठी शाळा. मी नेहमीप्रमाणे आलो होतो. हे दोघं लग्न करून आले होते. मला पेशंट कळलं मी आपला सर बघत होतो. इतका बावरला होता त्या दिवशी मला अजूनही ते- त्या गदारोळात मग विनात्याने मला कॉफी करून दिली. तर दिवशी असा घाबरलेला, असा shocked. हा, मी लग्नाच्या दिवशीचा मी साक्षीदार आहे. Yes, definitely. आता तुळशीबागेचे इयरिंग्स हे का तर जेव्हा आमचं लग्न झालं दॅट वॉज 1993. तर इमिजिएटली आफ्टर दॅट 2 months मला मुंबईला जायला लागलं होतं. एक मीटिंग अटेंड करायला का काहीतरी होतं आणि त्याच दिवशी ते जे बॉम्बस्फोट झाले ना मुंबईमध्ये 12 मार्च. 12 मार्च म्हणजे जानेवारीत लग्न आणि 12 मार्चला मी मुंबईला गेले होते माझ्या कामासाठी आणि खूप बॉम्बस्फोटाने सगळं हादरलं होतं. यांनी त्या ब्लॅक अँड व्हाईट वॉटेवर टीव्हीवरती सगळं बघत होते आणि घाबरले होते. हा स्पेशली खूप घाबरला होता की 2 महिन्यातच बहुतेक माझी बायको लाईक दॅट. तर खूप म्हणजे तसं आमच्या सगळ्यांनी हा आणि आमच्या शेजारच्याच बिल्डिंग मध्ये बॉम्बस्फोट झाला होता, स्टॉक एक्सचेंज. आणि वी कुड ऍक्च्युअली सी पीपल डाईंग आणि विथ ब्लड असं सगळं चाललं होतं. तर हा घाबरला होता. तरी पण समहाव आय मॅनेज टू कम टू पुणे दॅट डे. म्हणजे नेक्स्ट डे कुणीतरी मला बसवून दिलं आणि मी सेफली घरी आले. तर ते त्याला खूप बरं वाटलं होतं. तेव्हा त्यांनी पहिलं गिफ्ट म्हणजे पहिल्या 2-3 महिन्यातलं पहिलं गिफ्ट त्याला काय वाटलं असेल काय माहिती की मे बी इट वॉज व्हेरी रॉ बट आय विल स्टील रिमेंबर दॅट. छोटंसं इयरिंग आणून दिलं तुम्हाला, तुला द्यायचं. या राऊंडचा शेवटचा प्रश्न आहे. घरातल्या वादात शेवटी कोणाचं म्हणणं खरं ठरलं? Obvious उत्तर आहे. हा काय प्रश्न आहे? हा काय प्रश्न आहे काय? एकच उत्तर आहे. प्रश्नच नाही. प्रश्नच नाही. सेम आहे ना? या बाबतीत ऑडियन्स मधलं सगळ्यांचंच एकमत आहे त्याच्यामुळे आपण बरोबर आहे. तरी खात्री करून घेतोय सेमच आहे ना. आता शेवटली फेरी. हे कोण जास्त करतं? वाढदिवस किंवा महत्वाच्या तारखा विसरण्याची शक्यता कोण आहे दोघांमध्ये? तर मी किंवा ते असं हे हात करूया. हा दोघी. तुम्हाला प्रश्न आहे आम्हाला नाही, आम्ही झालो ना. वाढदिवस किंवा महत्वाच्या तारखा विसरणारा कोण? चित्रपट पाहताना मध्ये झोपून जाणारं कोण? पहिल्या गाण्याच्या आधीच भावनिक चित्रपट बघताना डोळ्यात पाणी आणणारं कोण? अनोळखी व्यक्तीशी पटकन मैत्री करेल असं कोण? स्वतःचा मोबाईल ठेवून तो कुठे ठेवला हे विसरणारं कोण? इथे मामी मामी जोरात असेल. शॉपिंगला गेल्यावर बजेट विसरणारं कोण? बाहेर पडल्यावर अरे हे घरातच राहिलं पाहिलं का असं म्हणणारं कोण? पेपर फुटलेला आहे. नाही इतर तरी काय? नाही, बिलकुल नाही. मान्य करेल. अरे उत्तर सगळ्यांना भेटते ना. पेपर फुटला की नेक्स्ट यांना आता काही द्यायचं का काय
झालं ना परीक्षा चला, पास. ओके, फास्ट. चला. थांबा, थांबा. झालं सगळं? मग एक शिक्षा तर आमची फायनल करा नाही काहीतरी गाणं नाही ना काहीतरी करा कॉम्प्लिमेंट चौघांनाही चॉकलेट मिळणार आहे. आणि आता मी नेहलला आमंत्रित करतो, त्याला मनोगत बोलायचं. एवढं फॉर्मल नको करू शकत. एवढं फॉर्मल. बस बस. ओ, बरं. वगैरे फार मोठे शब्द आहेत. तुम्ही आधी फोटो काढून घ्या, मग मी वाचतो. नाही, तुम्ही इकडे बघून बोलू शकता. करू सुरू. ऍक्च्युली काय आहे, समोर आलेला कागद वाचून बोलणे म्हणजे माझी जरा थोडीशी हेच होती, धडकीच बनली मला थोडीशी, खरं सांगितलं. काय परवा दिवशीच एका प्रथमदर्शनी मुंबईच्या मराठी माणसाने, पण मूळच्या एका नॉर्वेजियन माणसाने महाराष्ट्रात असंच काहीतरी केलंय 2-3 दिवसापूर्वी. पुढे मराठी भाषेची जी काही सालंकृत शोकांतिका सादर झाली, त्याला दुसरी उपमा नाहीये. म्हणजे आज या दिवशी माझ्या तोंडून निदान असं काहीतरी व्हायला नको. आणि तरी देखील करतो की लिहिलेलं वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. सुदैवाने हे मीच लिहिलेलं आहे. थोडंसं पोएटिक फ्रीडम जास्त वाटलं तर भावाला समजून घ्या. दुसऱ्या कोणाला लिपिकाला किंवा बारीक प्रिंटला वगैरे दोष द्यायची सोय फक्त त्या नॉर्वेकरांना आहे, मला नाही. एक महत्वाचा दिवस आहे आज, एक महत्वाचा दिवस आहे, त्याबद्दल आपण बोलूच. पण असाच एक अजून पण दिवस मला प्रकर्षानं आठवतोय. 1990 सालचा काळ आहे आणि त्या गोष्टीला आता सुमारे 36 वर्ष झालेली आहे. डेक्कन जिमखान्यावरचं आमचं सुखदचं घर आहे. घरात थोडीशी लगबग आहे आणि कोणीतरी येणार म्हणून एक हातात कापडी पिशवी चिकटवून मग नाही, म्हणजे माझ्या आईने मला हनुमान मधून 2 गोल्डस्पॉट किंवा माझा आणायला पाठवलेलं, पिटाळलेलं. कोणासाठी आणि नेमकं का वगैरे असलं काही फार कळायचं माझं वय नाही की 2 कोल्ड्रिंक 2 गोल्डस्पॉट का आणायचे. पण असो, तरी ते मी आणतोय आणि परत घरी येताना या 2 पैकी या 2तलं एक मला जर मिळालं पाहिजे तर किती मजा येईल, हा एकच विचार माझ्या डोक्यात आहे, माझ्या ध्यानात आहे. मग थोड्या वेळाने गोल्डस्पॉट घरी येतं, फ्रीज मध्ये पोचतं आणि येणाऱ्या माणसांचं वाट पण बघतं. घरातली माणसं पण सज्ज झालेली आहे, कोणतरी येणार आहे. मग बिल्डिंग मध्ये कोणतरी तळमजल्यावर आलं अशी एक चाहूल लागली अचानक. मग ती येणारी लोक आली सुद्धा आणि त्यानंतर काही बंद दाराआड चर्चा सुरू झाल्या. पुढं बंद दाराआड चर्चा, त्यातून होणारं समसमान वाटप वगैरे, त्याची वचनं वगैरे महाराष्ट्रात फार गाजलं. काही लोकांचा इतिहास घडला आणि काही लोक इतिहास जमा झाली. असो, विषयांतर नको, पण त्या दिवशी त्या दोघांची अशी चर्चा चांगली झाली की फलद्रूप झाली. आणि हो, त्यांनी एकाच गोल्डस्पॉटचं समसमान वाटप करून घेतलेलं होतं. मी सांगतोय तो दिवस सविता आणि किरणच्या पहिल्या भेटीचा होता, जी आमच्या घरात झाली. म्हणजे असं माझ्या माहितीत तरी, आता कंसात लिहायला पाहिजे की माझ्या माहितीत तरी त्यांची पहिली भेट. काय वेगळं असेल तर किरण सांगेल. हा, मी आपलं माझं डिस्क्लेमर लावलं, माझ्या माहितीत, कारण माझं वय 8 वर्षाचं आहे तेव्हा. आणि त्या दोघांची पहिली होती आणि त्या अनुषंगाने आम्हा सर्वांची आणि तिची पण तो दिवस त्या पहिल्या भेटीचा होता. आता किती उत्तम झालं त्या दिवशी. 2 सर्वात महत्वाचं म्हणजे दुसरं गोल्ड स्पॉट माझ्या इच्छेप्रमाणे मला मिळालं. आणि त्या पहिल्या गोल्ड स्पॉटमुळे सविता गोळे ही किरण कुंटेच्या साथीनं एक वेणुगोपाल म्हणून गट आहे, तर या गटात येण्यासाठी सज्ज झाली. 36 वर्ष झाली त्या गोष्टीला. आज आपण सगळे इथे जमलो आहोत, तो तिचा माइलस्टोन सेलिब्रेट करण्यासाठी तर नक्कीच, पण त्याहूनही जास्त आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, कुटुंबात तिच्यासारख्या व्यक्तीचं 36 वर्ष असणं हे साजरं करण्यासाठी. काळ पुढे सरकलाय. काही गोल्ड स्पॉट पिणारे आज बियर पिणार आहेत आणि मूळ बियर पिणारे आज सूप पिणार आहेत. तरी काही असो, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान अगदी सच्च आहे. आणि त्याचं कारण फक्त सविता आहे, ती व्यक्तीच तशी आहे. आता आम्हाला जवळच्या आणि प्रेमाच्या सख्या माणसांना अरे, अगं वगैरे अशी म्हणायची खूप सवय आहे. मी माझ्या दोन्ही मामांना
नावाने आणि अरेवाऱ्यात हाक मारतो, बोलतो वगैरे. तो एक वेणुगोपाल गटाविषयी सांगतो वेगळं, पण त्या गटाचा तो इतिहासच तसा आहे, त्या गावाचा इतिहास तसाच आहे. पण याच गटात सामील होणाऱ्या आणि तिच्या स्वभावाला अगदी योग्य अशा अगं सविताला किरणने आमच्यासाठी उगीच अहो मामी करून टाकली. आणि पुढे तिचा उल्लेख तसाच आम्ही करत राहावा अशा दबक्या आवाजात तो कायम वेळोवेळी आग्रही धरत असे की नाही अहो मम्मी म्हणा, अहो मम्मी म्हणा. बरं ठीक आहे, मग आम्ही अगदी अहो वगैरे म्हणत म्हणत राहिलो खरं, पण कायमच अपेक्षेच्या आदरापेक्षा प्रेमयुक्त आदरानेच. सुदैवाने अलीकडच्या काही वर्षात अहो मामीचा प्रवास पुन्हा अगं मामीकडे होऊ लागलेला आहे. काही माणसं मोठे होत गेली की ती खरं तर तरुणच होत जातात, ती त्यापैकी एक आहे. पूर्वीचं पुणे आणि पूर्वीचं जग असं दोन्ही होतं. माणसं सतत संपर्कात होती, भेटत होती, माणसांना माणसांच्यात रस होता. साहजिकच नव्या ओळखीचं रूपांतर नात्यात होण्याला फार वेळ लागला नाही. ती स्वतः तर आलीच, पण सोबत आपली माणसं सुद्धा घेऊन आली. तिची मीनाई इतक्या चटकन आमच्या पण मीनाताई नाही, मीना आई कधी झाले ते कळलंच नाही. किंवा तिचा भाऊ सचिन आणि त्याची बायको राजेश्री जी आजची दुसरी उत्सव मूर्ती आहे, तीही आमच्या एकेरी उल्लेखात कधी आली हे कळलं नाही. किंवा समजता दामले फॅमिली ही धन्वंतरीच्या रूपाने सगळ्यांच्या पाठीशी उभी राहिली. ही सगळी माणसं फार फार गोड आहेत आणि या सगळ्यांना आमच्याशी जोडून ज्ञानेश्वरांचा एक शब्द आहे त्याप्रमाणे सहजची निटूक करण्याचं मोठं श्रेय सविताला आणि तिच्या व्यक्तिमत्वाला आहे. जिथे साध आहे तिथं प्रतिसाद पण लागतो थोडासा. नात्यामध्ये पण एक कॅटलिस्ट असतो. जितकं श्रेय तिचं आहे हे सगळं सहजची निटू होण्यामागे, तितकाच महत्वाचा कॅटलिस्ट अजून पण एक आहे जो दुर्दैवाने आपल्यातच नाही, ती म्हणजे माझी आई. आज तिची आठवण काढणं अगदी आवश्यक वाटलं. आज तिथे असती तर तिला फार फार आनंद झाला असता. त्या दोघींचं पहिल्यापासूनच एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. दोघी ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवा. दोघी कर्कराशीच्या संवेदनशील सृजनशील व्यक्ती. दोघींचं एकमेकींच्या गरजांकडे फार बारीक लक्ष असायचं, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. दोघींच्या ठाई माणसांच्यात इन्व्हेस्ट होण्याचा जो एक अमूल्य गुण होता तो फार तुफान होता. इनफॅक्ट असं म्हणलं तर फार वावगं ठरवणार नाही की सविता वॉज द डॉटर दॅट शी नेव्हर हॅड. सविता माझी मामी आहे, मी तिच्यापेक्षा पुष्कळ लहान आहे. तिच्या स्वभावाचं, गुणांचं, जगण्याचं कौतुक मी इथं व्यक्त करणं कदाचित थोडंसं क्रोनॉलॉजीला सोडून वाटेल, पण हवं तर काही क्षणांसाठी समजा की दुसरं कोणीतरी माझ्या तोंडाने बोलून घेत आहे. सविताच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल काय बोलावं, थोडस हे विनोदी वाटेल, पण साधारण वधू पाहिजे या शीर्षकाखाली लोक लिहितात. सुंदर, मन मिळावू, प्रेमळ, कर्तव्यदक्ष वगैरे असे गुण लिहिलेले असतात आणि हे सर्व गुण लोक फार अपेक्षेने लिहितात. वास्तविक हे गुण लाखात एखाद्या व्यक्तीत सुद्धा क्वचितच आढळतात. तरी असे अनेकोत्तम गुण आणि अजून बरंच काही जे नेमकं शब्दात सुद्धा लिहिता येणार नाही असं जिच्यात एकवटलं आहे ती सविता सुद्धा लाखात एक आहे. मला खात्री आहे तिथं जमलेल्या प्रत्येक माणसाला तिच्याबद्दल हेच वाटतं. याच गुणांमुळे ती अत्यंत लोकप्रिय तर आहेच, पण त्याचबरोबर अजातशत्रू पण आहे. मी आज तक पुढच्या वाटचालीसाठी, सुख स्वास्थ्यासाठी शुभेच्छा वगैरे पुस्तकी काही मी म्हणत नाही, पण एवढंच म्हणतो की थँक्यू फॉर बिंग द पर्सन दॅट यू आर अँड थँक्यू फॉर बिंग इन आवर लाईव्स. आता एक छोटीशी तळटीप वाचतो फक्त, वेळ संपलेला आहे. बिअर तिथं थंडची वॉर होते, सगळ्यांना तिथं त्याची ओढ लागलेली आहे, जेवण पण आलं. उपलब्ध सर्व वेळ मी हे बोलण्यात वापरून टाकलेलं आहे, त्यामुळे आउट ऑफ टाइम. आजच्या दुसऱ्या उत्सव मूर्ती इथं बसलेल्या आहेत म्हणजे राजश्री. तिच्याबद्दल बोलण्यासारखं सुद्धा पुष्कळ काहीच आहे, अगदी पुष्कळ काहीच आहे. त्यामुळे ते एकात दोनात एक वगैरे म्हणतात तसं करायची माझी इच्छा नव्हती. तिचा प्रवास, तिचं कर्तृत्व आणि तिची यशोगाथा पण खूप खूप मोठी आहे आणि झळाळीची सुद्धा.
अनेक लोकांसाठी ती एक वेगळ्या प्रकारची कॅटलिस्ट आहे, ज्यांना मी काय म्हणतो त्याचा अर्थ कळेल तो कळेल. राजश्री, तुझं पण तुला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. लवकरच आपण असा अजून एक कार्यक्रम करूया, त्यावेळी मी फक्त आणि फक्त तुझ्याबद्दल बोलेन, ह्याचं मी शब्द देतो. धन्यवाद, थँक्यू. फारच सुंदर बोलत असतो. आता अजून कोणाला काही मनोगत किंवा काही बोलायचं असेल तर ते पुढे या. अनुराग. सचिन तेंडुलकर आणि सेहवागची बॅटिंग झाल्यानंतर नेहराला जर बॅट्समन म्हणून जर आला आणि तुम्हाला त्यांच्या सगळ्यांनी नेहराची बॅटिंग एन्जॉय करा तर कसे चेहरे होते, कसे चेहरे दिसतात. सॉरी, तुम्ही बोलणारे अन्य त्याच्यानंतर बोलणं थोडंसं अवघड आहे. आल्या वेळासाठीच की माझे बाबा अशोक कुट्टे हे अनिला गरज नावाने कविता करतात आमच्याकडे. कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचं लग्नाचा वाढदिवस असेल तर ती कविता वाचून टाकायची होती. ती त्याच्याने 2 मिनिटं बोलायचं होतं फक्त. साठी बुद्धी नाठी असं म्हणतात, तर यांच्या बाबतीत ते लागून नाही आहे असं म्हणे थोडं असं वाटतंय. पण ते चांगल्या अर्थाने बुद्धीत बघू काय पाके थोडे वेळेवा, म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं करा. नेहमीच आपलं ऑफिस रुटीनमधनं सोडून काहीतरी वेगळं करा. आणि त्याचं मोठं उदाहरण आय एम शुअर मामी आहे. त्यांना कधी विचारलं की आता माझा पक्षी निरीक्षणाचा सर्टिफिकेट कोर्स चालू आहे, मोडी लिपी शिकायची इच्छा आहे, मला इकडं चालू आहे, आता मी फार्म हाऊसकडे चालू आहे. त्यामुळे रुटीन सोडून करणाऱ्या याच्यात बघितलं तर मामींचा पुढचा नंबर लागेल. मी बोलताना ते नेहल जो बोलला ते म्हणालो एकेरी आणि याचं, तर आजचं रिटर्न गिफ्ट म्हणून मी आज अहो मामीवर मामीवर येणार आहे. किरणनी खूप वर्ष आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो आज जुगारून आज आम्ही आजपासून अहो मामीची ए मामी होईल. एखादी संपत्ती त्यांच्या मित्रमैत्रिणींवरनं मोजायची ठरवली जर कुठल्या मापदंडानुसार, तर माझ्याकडे मामी अब्जाधीश आहेत आणि ते आपल्यालाही माहिती आहे. खूप मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सविता अब्जाधीश आहे. मैत्रिणीवर एक किस्सा ठरला. मी अंधेरी ईस्टला राहत होतो पवईच्या सुमारात तिथे, आणि तिचा फोन आला की मी एका मैत्रिणीला भेटायला येणार आहे, अंधेरी वेस्टला आहे वगैरे. तर म्हणलं की ईस्ट वेस्ट वाटतं पण डिस्टन्स लांब आहे सर, तर मला जमेल का नाही सांगता येत नाही. तर म्हणजे बघ एअर हॉस्टेस येते, ते मला जमेल तसं जवळ आहे, ईस्ट वेस्ट काय फार लांब नाही आहे. आणि मी दुपारच्या कडकडीत उन्हामध्ये 2 वाजता ईस्टून वेस्टला जाऊन सविताला भेटायचं या निमित्ताने भेटून आलो होतो. किस्सा बऱ्याच लोकांना माहिती आहे. जास्त वेळ घेत नाही, बाबांची कविता वाचून दाखवतो. आयुष्याच्या या वळणावर मागे वळवली पाहता थोडे, रिंगणातच वाटचालही सासवडचे पुण्यात घोडे. त्यांचा मूळ गाव सासवडचं आहे. कविता केली हे सांगायचं नव्हतं म्हणून आम्ही आडून त्यांना मूळ गाव कुठलं विचारतो, त्यात ते सासवडचं कळलं म्हणून हे ॲड केले. आयुष्याच्या या वळणावर मागे वळवली पाहता थोडे, रिंगणातच वाटचालही सासवडचे पुण्यात घोडे. आजोळच्यांची आभाळ माया, आजोळच्यांची आभाळ माया, संस्कारी म्हण कुटुंब पाया. कोड कौतुके केली तरीही शिस्त घराची जाईन वाय. गोळे वरुणी झालीस कुंटे, गोळे वरुणी झालीस कुंटे, एकांतच कुळे राहिली. घर माहेर पुण्यपतनी, लग्नानंतर पेठ बदललेली. विधी शाखेच्या पदवीनंतर मनाजोगती मिळे नोकरी, विधी शाखेच्या पदवीनंतर मनाजोगती मिळे नोकरी. अर्थार्जन ही स्वयंपूर्णता, कामामधली दिसे हुशारी. सासवडच्या अंगणातल्या आम्रतुरूची फळे गोमट. हे वाक्य खडवं ऍड करायचं कारण असं की आत्ताच मला ते आंबे दिले ते मामीने आणि पुढेही देत राहावेत म्हणून देवता ऍड केले खडव. सासवडच्या अंगणातल्या आम्रतरुची फळे गोमटी, म्हणूनच का मनात तुझ्या झाड फुलांची आवड मोठी. सशक्त पूर्ती सोहळ्यासाठी मनापासून शुभेच्छा तुला. छंद जपण्या जग हिंडाया, स्वास्थ्य लागू दे तन मनाला. ही बाबांनी केलेली कविता आहे. बाबा एक The forum is open for lunch and drinks. तर मी याला आमंत्रित करतो, सचिन दादा आणि किरण यांना पुढे आमंत्रित करतो. केक कटिंगसाठी पुढे यायचे.
हे तिकडे लिहायला कोणाला ज्यांना लिहायचे त्यांनी आता मी सगळ्यांना विनंती करते की जेवण लावलेलं आहे तर तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्या.